पोहोचले गेले होते आणि इथे टॉस सुद्धा झाला आणि लगेच मॅचला सुरुवात सुद्धा होते. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल विशाल स्ट्राइक एंड वरती आणि नॉन स्ट्राइक एंड वरती जर आपण फलंदाज पाहिलं अंकित, हे दोन फलंदाज पाहायला मिळतात. सलामीची गोलंदाजी ट्रॅक वरती अजित आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक घेऊन पहिल्या दिवसातला हा पहिलाच सामना आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक इथे सुरुवात केली जाते. नक्कीच आई एकविरा ग्रुप प्रेझेंट ही स्पर्धा आपण पाहतोय पांजू आणि या स्पर्धेला सुरुवात होत असताना पहिला चेंडू वरती आक्रमण. चेंडू बराच काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षकाने घेतला हवेत, चेंडूला मात्र टिपलाय झेल. इथे फलंदाजाचा होतोय खेळ खलास, फलंदाजाला पाठवलं जातोय बॅक टू द डगआउट. विकेटचं होतंय पतन. पहिल्या चेंडूवरती खराब सुरुवात करत असताना आजच्या दिवसात मात्र फलंदाज मात्र होतोय बाद. बॅक टू द डगआउट. विकेट. मैदानाच्या बाहेर पाठवलं. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा. लोअर पद्धतीचा चेंडू होता, मागे टप्पा घेतला गेला होता. फलंदाजाने फक्त सॉफ्ट हँडने चेंडूला दिशा दाखवली गेली. ज्याप्रमाणे आपण म्हणतोय की पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली म्हणजे श्री गणेशा केला गेलाय, एक सुरुवात केली गेली आहे. दोन चेंडूचा खेळ खलास होतोय. एक धावा एक स्कोर कार्ड वरती आणि एक विकेटचा लॉस इथे पाहायला मिळते. दोन चेंडूच्या खेळामध्ये पहिले षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 4 चेंडूचा खेळ इथे उर्वरित आहे. इकडे पुन्हा एकदा मॅच केलंय. पाहूया चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, त्यांच्या मस्तकावरती हा चेंडू होता. झेल टिपणं थोडंसं कठीण होतं, परंतु इकडे प्रयत्न जरूर केला होता, परंतु त्यांच्यापासून खूप लांब होता चेंडू आणि त्या चेंडूला जज करणं थोडंसं कठीण झालं आणि हा सिंगल धाव परिपूर्ण केले जाते. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचतोय 2 धावा, 1 विकेटच्या लॉस मध्ये. पाहूया पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे उर्वरित बाकी राहिलाय. किती धावा मोजल्या जातील या शेवटच्या 3 चेंडूवरती. इकडे पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑफच्या रिझममध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत, ताकद लावली जाते फटका खेळण्यासाठी, परंतु चेंडू मात्र जात नाहीये. क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये हा चेंडू मात्र विसावला जातोय आणि सिंगल धाव पुन्हा एकदा परिपूर्ण केली जाते. पॉवर प्लेचं षटक म्हटलं की जास्तीत जास्त धावा कुठणारा हा षटक असतो. गॅप शोधावे लागतात, आपल्या मनगटाचा उपयोग करावा लागतो. गोलंदाजाच्या वेगाने येणाऱ्या चेंडूंवरती आपल्याला दिशा दाखवायची असते, परंतु त्यांच्याच विरोधात खेळण्याचा प्रयत्न जर आपण करणार तर बॅट आणि चेंडूमध्ये इथे संपर्क दिसत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारची फलंदाजी जर होत राहिली तर कमी धावांचा इकडे डोंगर रचला जाणार. मगाशी आपण म्हटलं सुद्धा होतं की किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल तर नक्कीच खोपरीपाडा संघाने म्हटलं होतं 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नाला मात्र चांगली गोलंदाजी होताना दिसतंय आणि तेच प्रयत्न तिथे सक्सेसफुल करताना दिसतंय. पोहूया पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत असताना पाहायला मिळत आहेत. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फेकी झाली होती, इकडे चुकी झाली आहे. दोन्ही संघाकडनं चुकी झाली होती, परंतु बॅकअप केला गेला ते म्हणजे खोपरीपाडा संघानं. आणि इकडे विकेट क्रमांक 2 पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. दोघांमध्ये नक्कीच कॉलिंग फार महत्वाची असते.
धावफलक एकाने सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचते. स्कोरकार्डवरती 5 धावा, 2 विकेटच्या लॉस मध्ये 1.1 चेंडूचा खेळ खलास झालाय. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. जेव्हा जेव्हा रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन येतं तेव्हा तेव्हा क्षेत्ररक्षकांना त्रास देण्याचं काम मात्र रायटी लेफ्टीचं फलंदाज मात्र करत असतात आणि तेच मात्र त्रास देत असताना इथे जर आपण पाहिलं पॉवर प्ले संपल्याबरोबर दुसरं षटक मार्गस्थ आल्याबरोबर क्षेत्ररक्षक सजावट पाहायला मिळते. चेंडू बराच काळ हवेत. पाहूया क्षेत्ररक्षक वेध घेतोय. चेंडू जाणार का तर नाही. चेंडू मात्र लांब जाणार नाहीये. इथे चेंडू मात्र टिपला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून हात सुद्धा झेल. विकेटचं होईल पतन. विकेट क्रमांक 3 इथे पाहायला मिळते. नक्कीच बजावडी इथे. चेंडू इकडे पुन्हा एकदा त्याच रिझर मध्ये पुन्हा एकदा इंटू द गॅप. पुन्हा एकदा इथे जर पाहिलं हायलाइट होताना दिसते की काय. चेंडू पुन्हा जातोय. सी मारे घाबार येतोय पुन्हा एकदा दमदार चौकार. आमचे डीजे मास्टर पाहू शकाल प्रतीक यांच्या माध्यमातून आणि सुंदर असं डीजे वादन केलं जात आहे आणि आम्हाला मंत्रमुक्त केलं जात आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू फुलटॉस होता. त्यांच्याच विरोधात खेळण्याचा प्रयत्न होता. गतिवान चेंडू येत असल्या कारणामुळे बॅटमध्ये जी संपर्क असतात तेवढं चांगलं झालेलं नाही आणि इथे संपर्क नीटचा झाला नसल्या कारणामुळे इकडे सिंगल धाव येते आणि शेवटचा चेंडू लास्ट बोर्ड रिमाइनिंग असेल. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलक जर आपण पाहिली तर 14 धावा एक फायटिंग स्कोरकडे आता वळताना दिसतोय कुठेतरी हसोबा संघ. आणि इथे जर पाहिलं तर 4 षटकांमध्ये कमीत कमी 35-40 ही धावसंख्या जर उभारली तरी नक्कीच डिफेन्स करू शकता आपण. कालच्या दिवसामध्ये पाहिलं सुद्धा होतं 24 धावांचा लक्ष 24 चेंडू मध्ये शेवटपर्यंत सामना पोहोचला गेला होता. 1 चेंडू 1 धावापर्यंत सामना गेला होता आणि त्या सामन्यामध्ये नक्कीच पांजू संघाने मात्र विजय मिळवला. परंतु क्रिकेट असा खेळ आहे त्याच्यामध्ये आपल्याला निश्चित करायचं असतं. यस डीजे मास्टर.
अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अमन तिसरं षटक, सांघिक तिसरं, वैयक्तिक पहिला चेंडू. इथे पहिल्या चेंडूवरती ज्या वेगाने चेंडू सोडला होता त्याच वेगाने त्याचं प्रत्युत्तर मिळतोय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार, येतोय आमदार चषकाचा दमदार षटकार. डीजे मास्टर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे जर पाहिलं धाव फलक मात्र वेगाने वाळताना दिसतोय. पहिले षटक संपल्याबरोबर पॉवर प्लेच्या षटकामध्ये जी हाणामारी करायची होती ती झाली नाही, परंतु नंतरचे जे षटक आहेत त्या षटकामध्ये मात्र हाणामारी होते. पाहूया पुढचा चेंडू. जर पाहिलं चेंडू मात्र हाताळला गेला आणि तो चेंडू जर आपण पाहिला तर लेगस्टिकच्या खूपच बाहेर आहे असं पंचांकडनं दर्शवलं जातंय आणि वाईट +1 अशा धावा मिळत आहेत. अशा 2 धाव्याने धावफलकात वाढ होतोय. धावफलक जर आपण पाहिलं धावफलक जाऊन पोहोचतोय 23 धावा. एक फायटिंग स्कोरकडे आता वळतोय. कुठेतरी आपण संघ पाहिला हासोबा संघ कुठेतरी एक फायटिंग स्कोरकडे आता वळताना दिसतोय. एक चांगली इथे कमबॅकिंग होताना दिसते दोन्ही फलंदाजांकडनं. इकडे जर पाहिलं संपर्कात नीटचा चेंडू आलेला नाहीये, मिस टायमिंग झाला होता स्ट्रोक. पाहूया चेंडू मात्र सिंगल धावेसाठी काव कॉर्नरच्या रिझममध्ये गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तिथपूर्वी इथे सिंगल धाव परिपूर्ण केली जाते. 24 धावा स्कोरकार्डवरती. चेंडूंचा खेळ समाप्त होतोय 2. उर्वरित म्हणजे टोटल जर आपण पाहिलं टोटल चेंडूंचा खेळ बाकी आहे 10. या इनिंग मधील 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया येणाऱ्या 10 चेंडूमध्ये टार्गेट किती सेटअप केला जाणार आणि किती टार्गेटवरती रोखण्याचा प्रयत्न होईल याच्यावरती पाहायला मिळेल. मध्ये खेळला जातो. क्षेत्ररक्षक आहेत, चुका होत आहेत, थोडंसं फंबल झालं होतं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया फेकी. इथे अचूक आली असती तर नक्कीच धावचीत बाद झाला असता. फलंदाज चोरीची ही धाव कंप्लीट करत असताना, परंतु इकडे खराब फेकी झाली त्याच्यामुळे मात्र 2 धावा इथे परिपूर्ण होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळाली. दोघांमध्ये कॉलिंग सुद्धा पाहायला मिळाली. कॉलिंग फार महत्वाची असते. या 3 गोष्टींचा लक्ष द्यायचा असतो जेव्हा आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट चांगलं ठेवायचं असेल. यस नो वेट ह्या 3 गोष्टींचं लक्ष मात्र आपल्याला ठेवावं लागतं. जर पाहिलं पुढचा चेंडू जर आपण पाहिला तर चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली येतो. थोडंसं मिस्ड फील्ड होताना दिसली आणि चेंडू मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करत निघून जातोय. धन 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 करत चकमा देत येतोय दमदार हात चौकार. 4 धावा. परिवर्तन करणं ही फार महत्वाची गोष्ट असतात. जेव्हा जेव्हा आपण वर्ष उलटून जात असतात तेव्हा तेव्हा आपण आपल्यामध्ये जसे चेंजेस करत असतो तसेच 6 चेंडू जेव्हा आपल्याला टाकण्यासाठी दिले जात असतात तेव्हा 6 चेंडूमध्ये आपल्याला परिवर्तन आणणं फार गरजेचं असतं आणि ते परिवर्तन आपल्यासाठी लाभदायक ठरतं. 3 चेंडूचा खेळ इथे तिसऱ्या षटकातील इथे चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया इथे चेंडू मात्र हवेत होता. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली दुसरीचा प्रयत्न. पाहूया धावचीची संधी निर्माण होणार का तर नाही. इथे 2 धावा परिपूर्ण केले जाते सहजरित्या. इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होते आणि या 3ऱ्या षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 32 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचत आहेत. धन्यवाद डीजे मास्टर. मान्य श्री गजाननजी भुईर साहेब यांचं इथे शुभागमन झालंय. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मनापासून आणि हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं हार्दिक स्वागत असेल. मुख्य व्यासपीठावरती मात्र ते विराजमान झाले आहेत आणि या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य त्यांच्याकडनं लाभलं गेलंय आणि असंच प्रथम पारितोषिक आपण पाहतोय. आकर्षक पारितोषिक पाहतोय. ट्रॉफी जी आम्हाला लाभली गेली आहे त्यांच्याकडनं लाभले गेली आहे आणि त्यांचं मनापासून
आणि हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. असंच चांगलं सहकार्य, असंच चांगलं सपोर्ट तुमचं सदैव राहो हीच आम्ही ईश्वर चरणी, आई एकविरा चरणी मात्र प्रार्थना करतोय आणि असाच सपोर्ट तुम्ही देत राहा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याचा नक्कीच आनंद घेत आहेत ते व्यासपीठावरती बसून मात्र मनमुरादाने मात्र सामन्याचा आनंद घेतील. शेवटचं षटक मार्गस्थ असेल आणि या शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजांना आणलं जातंय. राज गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. राज यांना मात्र इन्स्टिट्यूट केलं गेलंय गोलंदाजी ट्रॅकवरती. पाहूया राज आपल्या 6 चेंडूंच्या खेळामध्ये किती धावांचा खर्च करतोय. इथे जर पाहिलं हर्षद पहिले षटक मार्गस्थ झाला होता तेव्हा पहिल्या षटकात 4 धावा आणि 3 विकेटचा लॉस झाला होता. तेव्हा नक्कीच असं वाटलं होतं की कुठेतरी हसोबा संघ बॅकफुटला चाललाय आणि कमी धावांचा रस असेल, लो स्कोरिंग मॅच असेल. परंतु कुठेतरी दुसरं षटक मार्गस्थ झालं आणि त्या दुसऱ्या षटकानंतर पूर्णपणे गेअर बदलला गेला आणि दोन्ही फलंदाज जर ड्रायव्हिंग सीटवरती आहेत. दोन्ही फलंदाजांनी चांगलं कार्य निभावलं आपल्या संघासाठी. परंतु हा चौथा षटक मार्गस्थ झालाय आणि चौथ्या षटकातील पहिला चेंडू ब्लॉक होल मात्र हाताळला गेलाय आणि फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल असं मात्र गोलंदाजाने सांगितलंय. राज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचा पहिला चेंडू मात्र वेगवान मारा मात्र पाहायला मिळाला आणि फलंदाजाला रोखण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं केला गेलाय. कारण की रोखणं फार गरजेचं असेल, कारण की 32 धावा स्कोरकार्डवरती लाभल्या गेलेल्या आहेत आणि येणाऱ्या या 5 चेंडूमध्ये जर 2 षटकार किंवा 1 चौकार आला तर नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करेल. ज्याप्रमाणे त्यांनी म्हटलं सुद्धा होतं की खोबरीपाडा संघाचा कर्णधार म्हटला सुद्धा होता की 40 ते 45 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. परंतु पाहूया 40-45 पर्यंत रोखलं जाईल का त्याच्या प्लस होईल ह्याच्यावरती लक्ष असेल. जर पाहिलं आगळं वेगळं फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मस्तकावरन हुलकी देत असताना परंतु पंच सुद्धा दर्शवत आहेत की हा चेंडू खूपच वाईड असं दर्शवलं जातं. उंची मात्र जास्त गाठतोय, फलंदाजाला खेळण्यासाठी त्रास होणार असे चेंडू मात्र हाताळले जात आहेत. तर फलंदाजांकडे पंचांकडनं मात्र ताकीद येते. त्याचबरोबर वाईट मात्र दर्शवला जातोय. अव्वंतर धावा खर्च करत असताना 33 रन स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचत आहेत. धावांची गती पाहूया पुन्हा एकदा. राज पुन्हा एकदा त्याच लेंथमध्ये चेंडू हाताळला गेला. आता मात्र पंच दर्शवणार की हा चेंडू मात्र नो बॉल असेल, कारण की मागच्या वेळी सुद्धा त्यांना ताकीद दिली गेली ती 1 बॉल असं दर्शवलं होतं. इथे पुन्हा एकदा ती चुकी करत असताना गोलंदाज राजने मात्र चुकी केली आहे. त्याचबरोबर नो बॉल असं दर्शवलं गेलं आणि त्याचबरोबर पंच सुद्धा फलंदाजाला सांगतोय, या सुदर्शन चक्र फिरवून सांगितलं जाते तो या मैदानाचं पूर्ण गोलाकार मैदान आहे. त्या गोलाकार मैदानामध्ये कुठेही फ्री हिट करू शकतो. कोणताही क्षेत्ररक्षक तुला मात्र जेल पकडल्यावर आउट करू शकणार नाही. फक्त धावचीच्या स्वरूपात मात्र तो आउट होईल असं मात्र त्यांनी दर्शवलंय. पुढचा चेंडू फ्री हिट, उघडा डोळे पहा नीट, येतोय पुढचा चेंडू फ्री हिट, त्याच्यावरती केलाय फ्री हिट, चेंडू जाणार सीमा रेखा पार, येतोय दमदार षटकार. आमदार चषकाचा हा 6 धावा. इथे त्याचा आनंद घेतला, त्याचा मोकळा श्वास घेतला आणि इकडे 6 धावा बनविल्या गेल्या आणि त्या 6 धावेने धावफलकामध्ये मात्र थोडंसं चेंजेस होईल. धावफलक जाऊन पोहोचेल 40 धावा इथे स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. 40-45 हा टार्गेट मात्र त्यांचं होतं. नक्कीच खोपरीपाडा संघ म्हटला होता की 40-45 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, परंतु 40 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडूचा खेळ सुद्धा बाकी आहे. आता 45 मध्ये रोखणार की प्लस होणार हे मात्र आता हासोबा संघ नक्कीच सांगेल आणि सांगितलंय की त्याच्या आतमध्ये रोखणार नाहीये आम्ही, त्याच्या बाहेर तर नक्कीच जाणार, त्याचा प्लस तर आम्ही नक्कीच करणार. चेंडू चाललाय पुन्हा एकदा धन धन करत बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सीमा रेषेच्या बाहेर, येतोय आमदार चषकाचा हा दमदार चौकार.
54. 44 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. राज यांनी नक्कीच खराब गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये सुद्धा. पाहिलं तर 3 चेंडूमध्ये धावा मात्र खर्च केल्या गेल्या. हा पुन्हा एकदा चेंडू जाणार का बाहेर, तर जाणार. पुन्हा एकदा येतोय दमदार षटकार, 6 धावा. इथे जर आपण पाहिलं तर 50+ करू असं त्यांनी सांगितलं होतं. तर नक्कीच खोपरीपाडा संघ इथे ज्याप्रमाणे म्हटलं होतं की 45 पर्यंत रोखू, परंतु हासोबा संघाने सुद्धा सांगितलं होतं की आम्ही 50+ करू आणि त्यांनी केलंय. 50 धावा कंप्लीट होताना दिसत आहेत. आता मस्तकाला येते दस्तक, चेंडू मात्र कानाला हुलकी देतोय आणि हा चेंडू जातोय निर्धाव. आता मात्र वेगवान मारा केला गेला, चेंडू जातोय निर्धाव. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी, लास्ट बॉल रिमाइनिंग. त्याचबरोबर इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस साठी रिपोर्ट करायचं आहे दोन संघ. त्या दोन्ही संघांना रिपोर्ट करण्यासाठी निवेदन असेल. पाहूया शेवटचा चेंडू, इनिंग ब्रेक मधील शेवटच्या चेंडूचा खेळ. राज इथे कट केला गेला गॅप मध्ये, चेंडू इनटू द गॅप, चेंडू वेगाने चाललाय. पाहूया चेंडू रोखू शकणार आहे का क्षेत्ररक्षक. चेंडू रोखला गेलाय. 2 धावा कंप्लीट, तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी ही धाव परिपूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलक जाऊन पोहोचेल 54 रनचा हा टार्गेट मात्र सेटअप केला जाणार. हासोबा देव हासोबा स्पोर्ट या संघाकडनं मात्र इथे 53 धावा बनून 54 धावांचं लक्ष मात्र उभारलं गेलंय खोपरीपाडा या संघासमोर. पाहूया या 54 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत कितपर्यंत मजल मारेल खोपरीपाडा संघ आणि हासोबा संघ मात्र कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करेल ह्याच्यावरती हे लक्ष असेल. नक्कीच जाऊया पुन्हा एकदा एक सुमधुर संगीताकडे. येऊया पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये. नक्कीच शुभागमन त्यांचं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस साठी. बापणे 11 आपण यायचंय आणि त्याचबरोबर वाघोबा टिवरी आपण सुद्धा यायचंय. वाघोबा टिवरी आणि बाफाने आपण टॉस साठी रिपोर्ट करा. बाफाने संघ आणि वाघोबा टिवरी प्लीज आपण टॉस साठी रिपोर्ट करा. जो संघ इथे उपस्थित असेल त्या संघाने आमच्यापर्यंत रिपोर्ट करा विनंती असेल. जाऊया लगेच नेक्स्ट मॅचचा सूत्रसंचालन मात्र आपल्यापर्यंत पोहोचवलं जाणार. नेक्स्ट इनिंग मधील आपण जे काही घडामोडी घडल्या जातील ते मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतील. व्हॉइस ऑफ आपण पाहू शकाल. नायगाव विभागातील एक गोड आवाज आपण पाहू शकाल. तुषार सोनावणे यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मी इथेच थांबतोय. पुन्हा एकदा पुढच्या मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा तुमच्यासोबत जुळला जाईल. थँक्यू सो मच.
ठेवले ते म्हणजेच असोबा 11 या संघाने 56 धावेंचं आणि खोपरीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय बॅटिंग करण्यासाठी. हा खोपरीपाडा संघाकडे बॅटिंग लाईनअप तितकीशीच चांगली पाहायला मिळते. राकेश आहे टॅप टू ग्राउंड करण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळेला जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगल्या या ठिकाणी जर पाहिले गेले तर फिल्डिंगचे एफर्ट पाहायला मिळतात. पहिला बॉल या ठिकाणी डॉट आलाय, परंतु पहिला बॉल वाईट हाताळला त्याने जर कमबॅक केले हीच एक चांगली आणि जमेची गोष्ट पाहायला मिळते. कालच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर उत्तन बैस उत्तन या संघाला एक अप्रतिम खेळ करत असताना जर पाहिलं गेलं तर अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचलेला आहे. आणि पहिल्या दिवसात चंद्रपडा संघाला आपण जरूर पाहिलं गेलं कानाई पाये या संघाला पाहिलं गेलं, परंतु राकेश गुवारच्या बॅट मधून धूमधडाका. राकेश एक हार्ड हिटर फलंदाज आहे टीम खोपरीपाड्याचे आणि त्याच्याच बॅट मधून आलाय एक उत्तुंग भव्य दिव्य षटकार, 6 धावा. असेच फटके खेळायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये, कारण की जर पाहिले गेले तर एक मातब्बर खेळाडूंपैकी एक राकेशची ओळख आहे आणि या संघातील जर पाहिजे तर एक विस्फोटक फलंदाज आहेत. त्याच्या बॅटमधून आला षटकार. हा बॉल फुलटोस होता, मिस केलाय. बॉल चालला मागे, पंचांच्या इशाऱ्याला नो बॉल, नो +4 मिळतील धावा. अंतरच्या माध्यमातून 5. यस, पंचांचा इशारा आलाय, 5 धावेंचा चौकार आलाय. राकेशने कमबॅक केलंय आणि आता मात्र जर पाहिलं तर दडपण आहे फिल्डिंग करणारी टीम असोबा 11 या संघावरती. ज्या वेळेला तुम्ही नो बॉल टाकतात त्या वेळेला गोलंदाज तुमचं खच्चीकरण होताना दिसते आणि त्याच पद्धतीचा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कौतुक करेन संपूर्ण आयोजन समितीचं, कारण की अपलादून घेतलेली मेहनत आज जर पाहिलं तर उत्कंठा सेगेला पोहोचले गेले. आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये जर पाहिलं तर चांगले क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून जरूर आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नो बॉल, पुढच्या चेंडूची फ्री हिट आणि या 5 जमिनी संघाची धावसंख्या फटकावरती 12. अराउंड विकेटने वेगवान तेज तरार होता, परंतु फ्री हिटचा बॉल आहे हे मात्र कोणाला ठाऊक नसावं आणि यस तशी अपील झाली होती विकेट, परंतु नाही, यष्टा उद्ध्वस्त केल्या होत्या. अगदी जर पाहिलं तर गोलंदाज आतिशने ते म्हणजेच राकेशच्या, परंतु जर पाहिलं गेलं तर या ठिकाणी फ्री हिटची संधी होती, एक मुक्त फटका खेळण्याची संधी होती आणि त्या संधी या ठिकाणी जर पाहिलं तर स्वीकारली गेली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, षटका दिल. पुढचा बॉल स्ट्राईक वरती राकेश, पुढे टाकलेला बॉल होता, विकेट जाण्याची शक्यता. राकेश धोक्याच्या एंडला होते, एकच सिंगल कंप्लीट केली जाईल. राकेशच्या सोबतीनं मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले दीपेशला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल. आणि अगदी जर पाहिलं गेलं तर खोपरीपाडा संघ एक बलाढ्य संघ आहे, नेहमीच चर्चेत राहिलेला संघ आहेत, परंतु असोबा 11 देखील तितकाच बलाढ्य संघ म्हणून नेहमीच आपण त्यांना देखील पाहिले. साहेब क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आजच्या दिवसात जर पाहिलं तर 10 संघ खेळताना दिसतील संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. ओहो, यावेळेला जर पाहिलं गेलं तर फटका तर चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत का हे देखील पाहावं लागेल, परंतु बॉल निघून जाईल सीमारेषे पार. 1 बाउन्स ओव्हर द रो, 4 धावांकरिता चौकार. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण बघतायत एक सुंदर क्रिकेटची स्पर्धा, पांजूचं गाव आणि अगदी जर पाहिलं तर हे बेटावरती असलेलं गाव आणि एक सुंदर मैदान, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजू. फुलटॉस बॉल समोरून खेळण्याचा प्रयत्न, फटका इथे हवेत आहे, लॉंग ऑफला क्लिअर होणार नाही आहे. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती. पहिला धक्का मैदानाच्या टीम खोपरीपाडा संघाला आणि परतावं लागते. दीपेश बॅक टू दी पॅव्हिलियन, गॉन.
फटकावर जर पाहिलं तर धावसंख्या 17 असताना आणि टेनिस बोर्ड क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिले गेले 17 ही धावसंख्या ज्या ज्या वेळेला येतो त्या वेळेला खतरा हा नेहमी जाणवला जातो आणि तोच खतरा आपण जरूर पाहिला गेला मैदानाच्या आतमध्ये. पांदूची नगरी आहे आणि नेहमीच मोठमोठे स्पर्धा आपण बघताय त्या नगरीमध्ये. गजाननजी भुईर यांना आपण मुख्य व्यासपीठावर बघतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व नेहमीच आपण त्यांना बघितलं. डॅशिंग अँड डायनेमिक पर्सनॅलिटी म्हणून सन्माननीय गजाननजी भुईर साहेबांना आपण बघतायत. त्यांच्याही नावाने लाख मुलाची स्पर्धा या मैदानावरती आपण नेहमी पाहतायत आणि त्याच स्पर्धेचे शिल्पकार आणि एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांना पाहतायत. ओव्हर दी विकेटने वेगवान 30 सरार चेंडू होता पण तो फुलटॉस बॉल होता. नो बॉल, डायरेक्ट हिट केलाय आणि यस नॉट आउट. पंचाने घोषित केलंय 1+1. 2 धावा या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते 19 धावा धावफटकावरती. 5 ज्याप्रमाणे उल्लेख केला 17चा खतरा काहीतरी या धावसंख्येवरती घडतं आणि तेच घडलं. पहिली विकेट गेली, त्यानंतर नो बॉल आला आणि आता मात्र जर पाहिले गेले तर या 2 धावेच्या संघाची धावसंख्या 19 धावा. कुठेतरी जर पाहिले गेले तर खोपडीपडा संघ विचार करत असेल या ओव्हरमध्ये एखाद 2 षटकार जर आले, इथून जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये इथून 10 ते 15 धावा बनल्या तर येणाऱ्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर आपल्याला कमी धावा बनवायच्या आहेत. फ्री हिटची संधी स्ट्राईक वरती मैदानाच्या आतमध्ये राज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेत. षटकातील पुढचा बॉल अतिशय उत्तम दर्जाचं मैदान आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण पांजूचे मैदान. हा बॉल फुलटॉस आहे, मिस केलाय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर सिंगल घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये चालवला गेलाय. फ्री हिटची संधी होती या बॉलवरती आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. राजच्या बॅटमधून एक सिंगल आणि एक सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती 20. लक्ष होतं 54चं 20 झालेत म्हणजे 34 करायचे आहेत. इथून देखील मॅच जिंकण्यासाठी टीम खोपरीपाडा संघाला. आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर चेंडू फेकून झाले षटक क्रमांक दुसऱ्यातील, तो म्हणजेच 1. मिस्टर अंकित यांना आपण बघतायत नंबर 2च्या षटकामध्ये. ओव्हर दी विकेटने ऑन साइडला फटका घेण्याचा प्रयत्न, फटका मिस्टॅबिंग झालाय. डाऊन दी बॉल, फिल्डर पोहोचतील का तर नाही. 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी जर पाहिले तर चेंडूच्या मागे जात होते, परंतु अशा रीतीने जर पाहिले गेले तर राकेशच्या अगदी जर पाहिले तर बॅट हातामध्ये फिरली असावी आणि त्याच कारणाचा बॉल भरपूर उंचावेत गेला आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाले. 2 धावा मिळतील या ठिकाणी आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 22 धावा धावफटकावरती. 16 चेंडू इथून देखील शिल्लक असतील आणि 32 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. राकेशला संधी दिले, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट त्या ठिकाणी पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एका हाताने बॉल अडवला गेला मिस्टर शुभम होते आणि चांगले एफर्ट त्या ठिकाणी शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अगदी जर पाहिले गेले तर चेंडू फ्लाइट 6 गेला असता, परंतु शुभमने जो हात टाकला त्या हाताला बॉल लागला आणि अगदी 5 धावा रोखल्यात. मिळेल 1 धाव. एक सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते, ती म्हणजेच स्कोर कार्ड आपण जरूर बघतायत 23 धावा धावफटकावरती. 23 रन्स ऑन द स्कोर कार्ड. हर्षदान आपण जरूर बघतायत त्यांच्या देखील अफाट मेहनत ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. ऑन साइडला बॉटमॅनचा बरोबर वापर करत असताना बॉल निघून चालला. कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतायत. या ठिकाणी पुन्हा एकदा एकच धाव कंप्लीट केली जाईल. 5 सिंगलला डबल मध्ये ट्रिपल आणि षटकात चौकार देखील या डावामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. चांगली धावसंख्या जी बनवली होती त्याच धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता मात्र खोपरीपाडा संघ जाऊन पोहोचते, तो म्हणजे 24 धावा या धावफटकावरती. 4 चेंडू फेकून झाले, 24 धावा धावफटकावरती. शेवटचे 2 चेंडू. इथे ऑन साइडला फटका तर चांगला आहे, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा जेल ड्रॉप झाले. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, सोडाल कॅच तर कदाचित हाराल मॅच, हे असं आपण सातत्याने दर्शवले गेले. परंतु या ठिकाणी जर पाहिजे तर पुन्हा एकदा जेल ड्रॉप झाले. अशा रीतीने राकेशला दुसरी संधी असेल. या 2 संधीचं राकेश सोनं करून ही मॅच जिंकून देईल का हे देखील पाहणं महत्वाचं राहील. अशा रीतीने जर पाहिले गेले तर क्षेत्ररक्षकाचा कुठेतरी अभाव दिसतोय, परंतु गोलंदाजी एकाकडून चांगली होताना दिसते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण की ज्याप्रमाणे ज्या लाईनने ते गोलंदाजी करतायत, मेंटेन गोलंदाजी करतायत, अचूक टप्प्यावरती भेदक मारा आतापर्यंत गोलंदाजीच्या माध्यमातून राहिला गेलाय. बॉल फेकून झाले 5 धावा धावफटकावरती 25 झाले. अर्धा पल्ला तर पार केलेला आहे. 54चं लक्ष होतं, 25 झालेत आतापर्यंत धावा.
इथे ओव्हर दी विकेटने राजच्या बॅट मधून हाफ ट्रॅकरला पुल करत असताना बॉलला केले गुल. आलाय आमदार ट्रॉफीतील एक दमखम दाखवणारा दमदार षटकार राजच्या बॅट मधून आणि संघाची धावसंख्या धावफडकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 54चं लक्ष होतं आणि खोपरीपाडा टीम 31 धावा धावफडकावरती. कम ऑन डीजे. बॉल आता करायच्या 23 धावा. 12 मध्ये केल्या 31. टीम खोपरीपाडा संघ 1 गडी बाद. आपण बघतायत आयोजकांच्या माध्यमातून सुंदर टी शर्ट्स आपण जरूर पाहायला मिळत आहेत. न्यू लॉन्च आजच्या दिवसाला अगदी जर पाहिलं तर शेवटचा दिवस आणि त्याच शेवटच्या दिवशी जर पाहिलं तर आई एकविरा ग्रुपच्या आपण एक सुंदर टी शर्ट जरूर बघतायत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 31 ही धावसंख्या धावफडकावरती 1 गडी बाद ही स्थिती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न होता. इनसाइड आउट क्लास फटका दर्शवला. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला फरार. परंतु पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक आलेत पुढे आणि याचं प्रत्युत्तर जर पाहिलं गेलं तर वेगाने राकेशच्या बॅट मधून येत आहेत 2 धावा आणि या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफडकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 33 धावा या धावफडकावरती. पंच आता विचार विनिमय करतायत. काय निर्णय इथून पंचांच्या माध्यमातून देण्यात येईल हे देखील पाहणं महत्वाचं राहील. यस पंच त्या ठिकाणी विचारपूस करतायत. इष्टरक्षकाला काहीतरी माहिती पोहोचवले आणि यस पंच पुन्हा एकदा जागेवरती जातील. मॅचला आपण पुन्हा एकदा सुरुवात करणार आहोत. संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून 3 दिवस लाईव्हची व्यवस्था आपण जरूर बघतायत. सरकार ग्रुपचे अध्यक्ष आहेत. तिथे फटका हवेत मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आलेत आणि हे पहा कदाचित सूर्याची किरणे डोळ्यावरती आली असावी आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक जीवनदान दिले ते म्हणजे राकेशला. हे जीवनदान धोकेदुखी ठरू शकतात कारण की ज्याप्रमाणे जर पाहिलं तर राकेशने भरपूर वेळा अशा मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत. कारण की खोपरीपाडा टीमचं जर पाहिलं तर एक मातबर खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जात आहे. आता मात्र येणारे 10 बॉल आणि 19 करायचे आहेत. इथे पुन्हा एकदा फुलटो. जर तुम्ही राकेशचे झेल सोडाल तर राकेश तुमचे बॉल मैदानाच्या बाहेरच पाठवेल. राकेशच्या बॅट मधून आलाय आणखीन एक विस्फोटक फटका षटकार. षटकार आला या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर राकेशच्या बॅट मधून. पुन्हा एकदा जर पाहिलं तर पाहिलं निळलं बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. यस इट इज अ व्हाईट बॉल आणि यस व्हाईट बॉलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फडकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 42 धावा. 9 बॉल आणि करायच्यात 12 धावा टीम खोपरीपाडा संघाला. याही वेळेला जर पाहिलं गेलं तर चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट केलेली आहे. कुठेतरी जर पाहिलं गेलं तर धावसंख्या मित्र म्हणून एक चांगली धावसंख्या होती कारण की 54 धावा या मैदानावरती फार मोठ्या आहेत. काल जर पाहिलं तर हर्षद 24 बॉल 24 ची मॅच देखील जर पाहिलं तर शेवटच्या बॉल पर्यंत गेली. परंतु आज 24 बॉल 54 करायच्या होत्या आणि आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये खोपरीपाडा टीमचे राकेश यांना आपण पाहताय जरूर. परंतु कुठेतरी जर पाहिलं गेलं तर असोबा 11 या टीम गोलंदाजी थोडीशी भरकडलेली दिसते. नो बॉल व्हाईट बॉल जास्त प्रमाणात टाकलेत. कॅचेस भरपूर सोडलेत आणि त्याचंच कारण काय तर बॅकफुटला जाणवलं आतापर्यंत. या पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न होता आणि यस मैदानाच्या आतमध्ये ऑफस्टिकच्या आतमधून जाणारा बॉल होता.
ॲक्युरेट लाईन होती आणि हेच पाहत असताना मैदानाच्या आतमध्ये पंचाने डॉट बॉल घोषित केलेला आहे. 7 चेंडू आणि 11 धावींचं समीकरण. 2.5 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत, म्हणजे 7 बॉल करावे लागतील. टोटली 11 धावा ही मॅच जिंकण्यासाठी टीम खोपरीपाडा या संघाला. क्रिकेट आहे, जर त्याला महत्व नसते कुठलाही संघ कुठल्याही क्षणाला जिंकू शकतो हे आपण सातत्याने पाहिले गेले. इथे राजच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट, बॉल जाईल मैदानाच्या पलीकडे. राजच्या बॅट मधून आलाय षटकार, या मॅच ची हवा काढणारा षटकार. आता मात्र करायच्या 6 बॉल आणि 5 धावा ही मॅच जिंकण्यासाठी टीम खोपरीपाडा संघाला. आणि 6 चेंडू आणि 5 धाब्यांचं लक्ष्य. 6 बॉल 5 इथून देखील मॅच जिंकण्यासाठी लक्ष्य असेल टीम खोपरीपाडा संघाला. संपूर्ण संघ बागफुटला जाणवला आतापर्यंत. आसोबा 11 या संघाला आपण बघताय जरूर. एकविरा ग्रुपचे सदस्य आपण म्हणून बघताय धनेश भोईर आणि हर्षद विनय भोईर यांना त्यांचं वेलकम सुस्वागतम असेल या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचीच ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अफाट मेहनत. चला बाफाना आणि टिवरी या 2 संघांच्या माध्यमातून टॉस आपण करून घेणार आहोत. चला मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी मानवनाच्या शुभ असं आपण टॉस करून घेणार आहोत. चला गजाननजी भोईर साहेबांच्या शुभ असं आपण टॉस. या गावातील एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि एक दानशूर व्यक्तिमत्व. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आहे ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. नेहमीच त्यांच्या माध्यमातून या गावकऱ्यांना सहकार्य लाभलं असतं आणि आज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून सहकार्य लाभले गेले आणि त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. आणि त्यांच्या शुभ स्थापन करणार टॉस या पुढचा मॅचच्या बाफण्याच्या विपक्षात टिवरी संघ आपल्याला जरूर पाहायला मिळेल. ओव्हर दी विकेट नाही कट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी आणि अगदी जर पाहिलं गेलं तर यस कॅच ड्रॉप झालंय. मॅच वरती काहीतरी दृश्य दिसले, कारण की कॅचेस ज्या ज्या वेळेला सोडतायत त्या वेळेला जर पाहिलं गेलं तर फलंदाज जर आहेत तर त्याचा फायदा घेत आहेत. आणि आतापर्यंत 4था झेल सोडला असावा तो म्हणजेच राकेश यांचा. आणि पाहता पाहता मैदानाच्या जर पाहिलं गेलं तर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. येणारे बॉल असतील 5, विजयगिरीचा 3 धाव्यांचं लक्ष्य टीम खोपरीपाडा संघाला पाहायला मिळते. परंतु इथून जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 4 मध्ये निकेश या गोलंदाजाला आपण जरूर बघतायत. 5 बॉल 3 करायचे आहेत. गेम इज ऑन. इथून 1-2 बॉल डॉट आला, इथून एखादी विकेट आली, मॅच वरती प्रेशर दबाव हा मेंटेन राहील. काय समीकरण दिसेल हे देखील पाहणं महत्वाचं राहील. निकेश तयार. ओव्हर दी विकेटने शॉर्ट बॉल होता त्यावरती केले आक्रमण. मॅच फिनिश. खेळ खल्लास. राकेशच्या बॅट मधून आला षटकार आणि आजच्या दिवसातील फायनल डे मधील पहिली मॅच जिंकले टीम खोपरीपाड्याने. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि अभिनंदन.